नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, श्रीमंती काय असते? मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो. नंतर माझ्या लक्षात आलं, पैसा आला की तो पैसेवाला नक्की होतो, पण श्रीमंत होतोच असं नाहीये. श्रीमंत या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. वेदांमध्ये जी श्री नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे. श्री या संज्ञेत पैसा, यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्यूत आहेत. फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळीचं निरीक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कॉन्सेप्ट आहेत. गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होतोच, पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता. अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची फिकीर नाही. अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाच्या शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात थाले लोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही. बेफिकिरी, व्यसनाधीनता, उधळपट्टी, वागणुकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला. सगळीकडे झगमगाट होता, पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता. मी किती महागाची स्कॉच पितो बघ, हे सांगण्यामागे ब्रँडच्या कौतुकापेक्षा पैशाचा लेबलला जास्त व्हॅल्यू होती. ही खरेदी आणि बेफिकिरी घरातल्या इंटेरियर पासून लहानशा खरेदीपर्यंत जिथे तिथे दिसते. सुसंस्कृतपणा खूप कमी पैशांवाल्याकडे आहे. मुलं काय शिकतायत यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालतायत याचंच वारेमाप कौतुक. वाचन संस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याच्या जिथे तिथे अभाव दिसत होता. पण या उलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खूप निराळी आहेत. कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटका आणि सुबक इंटिरियर, अजिबात झकपक नाही. कुणाला पुस्तकाचे कलेक्शन करून त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला अँटिक मूर्त्या आणि चित्र जमवायचा छंद. कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय डाऊन टू अर्थ आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत. प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम लॉंग टर्म नियोजन केलेले आहे. रीतसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांच्या भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही शो ऑफ नाही आणि बळेजाव तर त्याहून नाही. स्वतः केलेला समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही. कोट्याधीशाकडच्या पार्ट्यासोबत गरिबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जून जातात. कुठेही कसलाही भेदभाव नाही. ॲटिट्यूड तर औषधालय नाही. उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं म्हणजे वेदातल्या श्री या संकल्पनेला अनुरूप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो. आणि मग माझ्या लक्षात आलं की एक तर भरपूर मेहनत करून, कष्ट करून, उद्योग करून किंवा मग लाडलबाडग्या करून, जमिनी विकून पैसेवाला होता येणं कुणालाही सहज शक्य आहे. पण श्रीमंत होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर मिशन आहे. पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. तो एक प्रवास आहे विचारपूर्वक करण्याचा. तो करायलाच हवा. तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे, हे लक्षात घ्या. आपण खूप श्रीमंत व्हावे ही ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.